नमस्कार. बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं मराठी यूट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या, यामध्ये तुमचं स्वागत आहे. जे कोणी पहिल्यांदा व्हिडिओ बघतायत त्यांना एक विनंती आहे की सबस्क्राईब बटनवर जाऊन बेल आयकॉनवर क्लिक करा. ज्यामुळे तुम्हाला आमचे येणारे नवीन व्हिडिओ लगेच समजून येतील. आजचा एक नवीन आपण टॉपिक घेतलेला आहे. घर बांधण्यासाठी होम लोन घ्यायचं की पर्सनल लोन घ्यायचं? बऱ्याचदा मी जेव्हा इथे काम करत असताना मला बऱ्याचदा कॉल येतात की आपण आता पर्सनल लोन घेऊन घर बांधावं की होम लोन घेऊन घर बांधावं, कुठलं फायदेशीर ठरेल? तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज मार्गदर्शन करणार आहे. घर बांधण्यासाठी 10 लाखापेक्षा कमी लोन पाहिजे. त्यांनी होम लोन घेण्यापेक्षा पर्सनल लोन घेऊन घर बांधणे कसं फायदेशीर आहे ते मी आज सांगणार आहे. आता याच्यामध्ये बघा, मी पर्सनल लोन म्हणजे कुणाला मिळतं विचार करा. जे लोक जॉब करतात त्यांचा विचार केलेला आहे मी इथं. म्हणजे जे जॉब करतात त्यांनाच पर्सनल लोन मिळतं सॅलरीवर. हे तुम्हाला माहिती असेलच. होम लोनसाठी डॉक्युमेंट्स खूप लागतात. होम लोन आणि पर्सनल लोन मध्ये फरक काय सांगतो मी सगळ्यात महत्वाचा. होम लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट हा कमी असतो. म्हणजे 8%, 7%, 8%, 9% या रेंजमध्ये असतो प्रत्येकाच्या बँक आणि फायनान्सनुसार. ओके. आणि होम लोन जे आहे याच्यासाठी डॉक्युमेंट्स खूप लागतात. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला घर बांधण्यासाठी घर कुठे बांधणार आहे त्याचे पेपर्स लागतील, नाही का? त्याच्यानंतर घर कसं बांधणार आहे त्याचे पेपर्स लागतील. आणि होम लोन हे घर बांधण्यासाठीच मिळतं. ओके. आणि पर्सनल लोन जे आहे ना, हे पर्सनल लोन तुम्ही जॉब करताय, समजा तुम्ही जॉब करताना तुम्हाला फक्त काही गोष्टी लागतात. फक्त तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड लागतं, तुमची एक सॅलरी स्लिप लागते आणि बँक स्टेटमेंट लागतं. काही ठिकाणी सॅलरी स्लिपची सुद्धा गरज नसते. बँक स्टेटमेंट महत्वाचं आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड एवढ्यावर तुमचं लोन होऊन जातं. आणि ते लोन तुम्ही कशासाठी वापरणार आहे ते तुम्हाला कोणी विचारत नाही. ओके. तर या दोन्ही मधला फरक आहे. फक्त होम लोन जे आहे ते तुम्हाला 10-20 वर्षासाठी दिलं जातं आणि पर्सनल लोन हे कमीत कमी 1 वर्षापासून जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत दिलं जातं. होम लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट कमी असतो. पर्सनल लोनचा इंटरेस्ट हा 10.5% पुढे असतो. ओके. तर होम लोन कधी मिळतं? घराचा पाया पूर्ण झाल्यापासून घर बांधण्यासाठी होम लोन मिळायला सुरुवात होतं. म्हणजेच तुमच्याजवळ कमीत कमी 2 लाख रुपये असायला पाहिजेत. आता गंमत बघा, होम लोन म्हणजे तुम्ही तर सेल्फ कन्स्ट्रक्शन लोन असं विचार केलेला आहे. म्हणजे घर बांधण्यासाठी जे लोन मिळतं त्याला आपण सेल्फ कन्स्ट्रक्शन लोन असं मिळतो. ज्यावेळी तुम्हाला लोन मंजूर होतो, लोन मंजूर झालं म्हणजेच लगेच तुम्हाला लोन मिळालं याचा अर्थ असा नाही. लोन मंजूर झालं, लोन डिस्बर्स व्हायला पाहिजे. डिस्बर्स म्हणजे त्याचं वितरण व्हायला पाहिजे. त्यासाठी काय करतात, बँकवाले येऊन पहिल्यांदा चेक करतात की तुमचं पायापर्यंत तुम्ही स्वतःच्या पैशांनी खर्च करून स्वतःच्या पैशांनी पायापर्यंतचं बांधकाम तुम्ही पूर्ण करायला पाहिजे. त्याचं इन्स्पेक्शन करतात बँकवाले येऊन. बँकेतले जे अधिकारी ते येतात, चेक करतात, त्याचे फोटो घेतात की तुम्ही पायापर्यंत तुमचं बांधकाम पूर्ण झालंय का, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये पैसे मिळायला सुरुवात होतात. ओके. हे सुरुवातीला नाही, तुम्ही म्हणाल की मला पाया काढायला पैसे पाहिजेत, तर त्याला होम लोन सुरुवातीला कन्स्ट्रक्शन लोन जे आहे ते मिळत नसतं. आता दुसरी गोष्ट आहे की होम लोन म्हणजे सेल्फ कन्स्ट्रक्शन लोन जे तुम्हाला एकदम मिळत नाही, टप्प्याटप्प्यामध्ये मिळतो. म्हणजे समजा तुम्ही पाया काढलात, पाया झाला की तुम्हाला जे काही तुम्हाला 10 लाख रुपयाचं लोन मंजूर झालंय समजा, त्यातले 20% रक्कम तुम्हाला देतील. म्हणजे 2 लाख रुपये तुम्हाला देतील. नंतर तुम्ही थोडंसं काही भिंती, कॉलम वगैरे चढवला तर कॉलमचे फोटो परत तुम्हाला 20% देतील, म्हणजे 2 लाख अजून देतील. परत भिंती बांधल्या, तो एक टप्पा पार झाला समजा, तर ते अजून तुम्हाला 2 लाख देतील. तर असं टप्प्याटप्प्यामध्ये पैसे मिळतात आणि सुरुवातीला तुम्हाला तुमच्या खिशातले पैसे घालून बांधायचं असतं. तो जो टप्पा आहे तो. आणि मग इन्स्पेक्शन करून त्या टप्प्याचे तुम्हाला पैसे मिळतात. वास्तविक घर बांधण्यासाठीचा खर्च जो असतो ना, तो तुम्हाला जे लोन मिळतं त्याच्यापेक्षा नेहमी जास्त येतो. कारण त्याच्यामध्ये बारीक-सारीक गोष्टींचा खर्च कन्सिडर केला जात नाही. ओके. ठोकळ एकदम त्यांचं गणित असतं. तुम्ही बाहेर काही एखादं कंपाऊंड वगैरे बांधणार आहात, बाहेर अजून काही स्पेस काही करणार आहात, याचा खर्च तर ते देतच नाहीत. जनरली त्यांचं कॅल्क्युलेशन कसं असतं बँकेचं, एका चौरस फूट बांधकामाला ₹1200 ते ₹1400 पकडतात. लक्षात आलं का? म्हणजे एक चौरस फूट बांधकाम झालं तर ₹1200. समजा 600, समजा 12×72 600 चौरस फूट बांधकाम तुम्ही करणार आहात. तर 1200 गुणिले 600 12×72 ₹7,20,000 तुम्हाला लोन मंजूर होईल. सिंपल त्यांचं गणित असतं. समजा 1000 स्क्वेअर फूट बांधकाम करणार आहे तुम्ही. तर 1200 गुणिले किंवा 1400 गुणिले 1000 ₹14 लाख.
ओके. सिंपल गणित असतं त्यांचं. बाकीचं ते काही कन्सिडर करत नाही. त्यांचा जरी तुम्ही उद्या ₹1600 स्क्वेअर फुटानं जरी बांधकाम केलं, तरी तुम्हाला जास्तीत जास्त ₹1400 स्क्वेअर फुटांनाच ते देणार. त्याच्यापेक्षा जास्त ते देणार नाहीत. आता ही जी प्रोसेस असते ना, ही तुम्ही फाईल सबमिट केल्यापासून फाईलसाठी भरपूर डॉक्युमेंट्स लागतात आणि ते डॉक्युमेंट सगळे सबमिट केल्यानंतर जवळपास 1 महिन्याचा कालावधी सहज जातोय प्रोसेसला. ओके. पण पर्सनल लोनला तुम्हाला हार्डली एका दिवसामध्ये लोन मिळतं. होम लोनला जवळपास 1 महिन्याचा कालावधी लागतो. कधी मंजूर व्हायला बरं का, लोन मंजूर व्हायला. आता होम लोन जे आहे ना, तुम्हाला 10 वर्ष ते 20 वर्षापर्यंत दिलं जातं. मग यामध्ये काय होतं, की जेवढे जास्त दिवस तुम्ही लोन वापराल, नक्कीच तुमचं व्याज जास्त जाणार आहे, नाही का? पर्सनल लोन तुम्हाला काय घ्यायचं? पर्सनल लोन तुम्हाला 1 वर्ष ते 5 वर्षासाठी दिलं जातं. जेवढं कमी पैसे वापराल बँकेत तुमचं व्याज पण कमी जाणार आहे. आता होम लोन जर घ्यायचं असेल तर प्लॉटचं खरेदी खत लागतं. म्हणजे तो लीगल प्लॉट असला पाहिजे. नाही का? शेती वगैरे प्लॉट असेल तुमचा तर त्याच्या लोनच मिळत नाही. म्हणजे तो एनी असला पाहिजे किंवा तो आर झोन असला पाहिजे. त्यामुळे त्याचा रहिवासी झोन असला पाहिजे. काही झोन ब्लॅकलिस्टेड आहेत. रेड झोन वगैरे तिथे तुम्हाला बांधकाम करायला तिथे ते देणारच नाहीत. परत सातबारा लागतो. सातबारा तुमच्या नावावर असला पाहिजे. त्याचा फेरफार असला पाहिजे. म्हणजे इतक्या अटी असतात डॉक्युमेंट्समध्ये आणि मगच तुम्हाला ते लोन मिळतं. होम लोन करण्यासाठी येणारा खर्च खूप असतो. त्याचा तपशील मी तुम्हाला डिटेल सांगतो काय काय असतं खर्चामध्ये. तर जवळपास बघा, एखादी फाईल आपल्याला बँकेत टाकायची असेल, तर पहिल्यांदा ते लॉगिन फी द्यावी लागते. 5,900 काही जर डिस्काउंट वगैरे चालू असेल, तर थोडंसं ₹2,000-3,000 त्याच्यामध्ये किंवा 50% डिस्काउंट वगैरे मिळू शकतो. पण जनरली 5,900 विथ जी-एस-टी पकडायचे. जी सुद्धा लागू असतो लॉगिन फीला, जो आपल्याला गव्हर्नमेंटला भरायचा आहे. म्हणजे 5,000 प्लस 18% जी म्हणजे 5,900 झाले. बरोबर आहे? त्याच्यानंतर मॉर्गेज स्टॅम्प ड्युटी भरावी लागते आपल्याला. समजा लोन उद्या मंजूर झालं, तर आपली जी जमीन आहे, ती जमीन ज्याच्यावर आपण बांधकाम करणार आहे, ती मॉर्गेज ठेवावी लागते बँकेकडे. कारण हे सिक्युर्ड लोन आहे ना, तारण ठेवून लोन मिळतं. कारण उद्या जर आपण हप्ते भरू नाही शकलो आणि आपण ब्लॅकलिस्टेड झालो, तर ते आपल्या याचा लिलाव करायला रिकामे. म्हणून ते मॉर्गेज तिकडे करतात. पण ते मॉर्गेज काही तोंडी करून चालत नाही. त्याला गव्हर्नमेंटची स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. तरच ते मॉर्गेज करता येतं. तर जवळपास अंदाजे लोन रकमेचे 1.5% पकडा. ओके. समजा 10,00,000 रुपयाचे 1.5%. ओके. अशा पद्धतीनं. वकिलाची फी समजा ₹5,000. आता तो त्यांचा वकील असतो. तो वकील काही फुकट आपल्यासाठी सगळे पेपर्स लागणार नाही. म्हणजे बँकेचं काम असतं, की सगळं चेक करून घ्यायचं. पण त्या वकिलाची फी सुद्धा आपल्याकडनंच घेतली जाते. स्टॅम्प पेपर आपल्याला आणावे लागतात ₹4,000. एक अंदाजे मी आकडे दिले याच्यामध्ये प्लस मायनस आकडे होऊ शकतात. त्याच्यानंतर इंटिमेशन नोटीस असतं. म्हणजे आपल्या जमिनीवर बोजा चढवलेला आहे, इंटिमेशन द्यावं लागतं. त्याला इंटिमेशन नोटीस गव्हर्नमेंटची असते. ती भरायला सुद्धा 0.8% लोन रकमेच्या 0.8% म्हणजे आपल्याला जवळपास एवढा खर्च. त्याच्यानंतर इतर खर्च 2 ते 3,000 रुपये. विमा रक्कम, इन्शुरन्स घ्यायला होता तो. बँका आजकाल कुठली लोन घ्यायचं म्हणजे इन्शुरन्स का उद्या जर समजा मेला बिला ती व्यक्ती, तर उद्या बँक काय म्हणणार? घरच्यांना पैसे भरावे लागतील ना. त्याच्यापेक्षा एखादी व्यक्तीचा जर मृत्यू झाला, तर ते लोन माफ होऊन जातं. म्हणून इन्शुरन्स घ्यायला लावतात. तो लोन रकमेचे 4 ते 6% असतं जवळपास. ओके. त्याच्यानंतर बँक प्रोसेसिंग फी आली. बँक प्रोसेसिंग फी ती 2% प्लस जी 18% त्याच्यावर लावतात. म्हणजे एवढं सगळं आपल्याकडून लोन मिळायच्या अगोदरच आपल्याला पैशाची जुळणी करावी लागते. एवढे पैसे आपल्याला अगोदरच भरावे लागतात. आता समजा तुम्ही 10,00,000 रुपयाचं लोन घेतलं, होम लोन. तर काय काय बघा. तेच आपण कॅल्क्युलेशन इकडे केलं. बँक लॉग इन फी 5,900 बरोबर आहे. त्याच्यानंतर हे आकडे लक्षात ठेवा. 1.5% स्टॅम्प लोन रकमेचे मॉर्गेज किती 1.5% 1.5% जे पकडलं आपण ते. ते झालं ₹15,000. वकिलाची फी ₹5,000. स्टॅम्प पेपर अंदाजे ₹4,000. इंटिमेशन 0.8% आपण पकडलं होतं. त्याचे एक ₹8,000 पकडा. हं? इतर एक 2-3,000 आपण 3,000 पकडू. आणि 4 ते 6% विमा म्हणजे ₹60,000 त्याचे गेले. म्हणजे जवळपास इथं जर बेरीज मारली, बँक प्रोसेसिंग फी आली. ते 2-3% ते 23,700. हं? ह्या हे सगळे पैसे आपल्याला खिशात अगोदर असायला पाहिजेत बरं का. लोन मिळायच्या अगोदरची गोष्ट आहे. म्हणजे जवळपास प्लस तुमच्या बांधकामाचा प्लॅन आणि एस्टिमेशनचा खर्च तो वेगळा असतो. तो 10,000 ते 20,000 तुम्हाला आर्किटेक्चरचा प्लॅन आणावा लागतो. त्यात एस्टिमेट बनवून आणावं लागतं. तो प्लॅन एस्टिमेट 10,000-20,000 खर्च. म्हणजे जवळपास बघा हे 10,000 ते 20,000 आणि हे सगळ्यांची बेरीज जर केली, तर विचार करा जवळपास आपल्याकडे 1,44,500
जवळपास ₹1.5 लाख खर्च होतो आणि हा सर्व खर्च लोन हातात यायच्या अगोदर करायचा असतो. हे लक्षात घ्या. आणि एवढं खर्च करून पण लोन रक्कम लगेच मिळत नाही. नाही तुम्ही लगेच एवढा खर्च केला, लगेच डायरेक्ट लोन रक्कम मिळत नाही. तर तुम्ही स्वतः खर्च करून पहिल्यांदा पाया पूर्ण करावा लागतो. मग पाया पूर्ण केल्या मग ते इन्स्पेक्शन करतात आणि मग इन्स्पेक्शन केल्यावर जे काही लोन 10 लाखाचं तुमचं समजा एक्झाम्पल मंजूर झालेलं आहे, मग त्यातले 10 ते 20% लोन त्यांच्या पॉलिसीप्रमाणे तुम्हाला ते देतात. एकदम एवढे पैसे भरून, एवढा वेळ घालवून आपल्याला ₹10 लाख सुद्धा हातात मिळत नाहीत एकदम. आता हेच जर तुमचं जर होम लोन पेक्षा पर्सनल लोन घेतलं, तर तुमचे पैसे आणि कष्ट कसे वाचतात बघा. पर्सनल लोन करण्यासाठी येणारा खर्च, बँक प्रोसेसिंग फी 2 ते 4% प्लस जीएसटी बस बाकी काही नसतं. समजा तुम्हाला अगोदर ते ₹1 पण बँक पर्सनल लोनवाले लॉगिन फी वगैरे काही नसते. जशी त्याच्यामध्ये आहे. प्लस लीगल पेपर्स काही नसतो. आपण पर्सनल लोन आपण सॅलरीवर घेतोय त्यामुळे तारण ठेवायचा काही खर्च नाहीये. स्टॅम्प पेपरची गरज नाही आपल्याला. परत स्टॅम्प ड्युटी भरायची काही गरज नाहीये. कारण आपण तारणच काही ठेवत नाही. फक्त बँकेची प्रोसेसिंग फी 2 ते 4% त्याच्यात पण कधी-कधी ऑफर चालू असतात. ओके. समजा ₹10 लाख जर आपण घेतलं तर ₹40,000 समजा बँक प्रोसेसिंग फी गेली. तर एकूण खर्च आपल्याला पर्सनल लोन 10 लाखासाठी ₹40,000 चा खर्च आला, जो तुमच्या लोन रकमेमधून वजा होणार आहे. हा एक महत्त्वाचा प्लस पॉइंट आहे, की इथेच तुमचे ₹1 लाख वाचले. मगाशी तुम्हाला होम लोनला ₹1.5 लाख तुमच्या खिशामध्ये असायला गरजेचं आहे. ओके. इथं तुम्हाला ₹1 पण खिशात असणं गरजेचं नाही. जे आपल्याला ₹10 लाख मिळणार समजा, त्या ₹10 लाख मधनं ₹40,000 मायनस होईल. ₹9,60,000 आपल्या अकाउंटला येणार आहेत. आणि ते एका रकमी येणार आहेत. एक रकमी, टप्प्या-टप्प्यामध्ये वगैरे असं काही नाहीये. तर हा पर्सनल लोन घेण्याचा खूप मोठा फायदा असतो होम लोनपेक्षा. पर्सनल लोन 1 ते 2 दिवसामध्ये मिळतं. तिथे आणि होम लोन मिळतं तुम्हाला 1 महिना जवळपास. पर्सनल लोन रक्कम एकदम मिळते. पर्सनल लोन जास्तीत जास्त 7 वर्षासाठी दिलं जातं. काही बँका देतात बरं का 7 वर्षासाठी. त्यामुळे त्याचं व्याज पण आपलं कमी जातं. टोटल व्याज जर गेलं तर कमी जातं. 7 वर्षासाठी तुम्ही 5 वर्षासाठी घ्या, तुम्ही 3 वर्षासाठी घ्या किंवा उद्या जर तुमच्याकडे 4 पैसे आले, तर तुम्ही ते लोन कधी पण क्लोज पण करू शकता. त्यामुळे तुमचं व्याज कमी जातं. याच्यामध्ये कोणतंही तारण ठेवायची गरज नाही. आय-टी-आर वगैरेची गरज नाही. डॉक्युमेंट्स कमी लागतात. समजा तुम्ही आता रेंटवर राहत असाल तरी पण चालू शकतं. तर इतके सगळे फॅसिलिटी पर्सनल लोनचे असतात. प्लस पर्सनल लोन करण्यासाठी येणारा जो खर्च आहे, तो लोन रकमेतून वजा होऊन तुम्हाला लोन रक्कम मिळते. त्यामुळे तुम्हाला कोणतेही खर्च अगोदर करायचे नसतात. कमीत कमी कागदपत्रे लागतात. जर 7 वर्षासाठी ₹1 लाख लोन घेतलं तर महिन्याला जवळपास ₹2,000 हप्ता जातो. म्हणजे हप्ता पण कमी जातो. ओके. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आम्ही पर्सनल लोनचीच कामं करतो. जर कोणाला काही त्यामध्ये गरज वाटत असेल पर्सनल लोन घेण्यासाठी वगैरे, तर खाली जे व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये तुमचा नंबर देऊन ठेवा. आमची टीम तुम्हाला नक्कीच कॉल करेल. आणि लोन रिलेटेड आम्ही बरेचसेच व्हिडिओ याच्यामध्ये बनवत असतो. फायनान्स रिलेटेड व्हिडिओ बनवत असतो. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, जेणेकरून नवीन-नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, तर शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू व्हेरी